कोकणातील शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित राव राणे सर आहेत। सर, आज तुम्ही कोकण भवनला पोहोचलेले आहेत। एकमेव नगरसेवक आहात, शिंदे गटाला समर्थन करताय, कारण काय शिंदे गटाला समर्थन करण्याचं? आपल्याला सर्वांना माहिती की मुंबई शहरामध्ये मी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरसेवक आहे। मला कुठेही निधी कमी पडता कामा नये याची मला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे आणि म्हणून मी माझ्या विभागातील लोकांना विश्वासात घेऊन मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून कोणताही निधी मला कमी पडू देणार नाही या लोकांनी मला खात्री दिलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। सर, मात्र तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये, शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये, त्या संदर्भामध्ये पक्षाला तुम्ही नेतृत्वाला कळवलंय का की आपण मी त्यांना पाठिंबा देऊ इच्छितो? त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का या संदर्भामध्ये? का शरद पवारांनी सांगितलं तिकडे जा असं काही सांगितलंय का? नाही, पवार आपल्याला सर्वांना आपल्याला महाराष्ट्रात या देशाला माहिती आहे सध्या पवार परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारावर एक फार मोठं संकट आलेलं आहे, एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या विधी अजून ह्या सगळ्या गोष्टीचा अजितदादांच्या विधी बाकी आहेत। पवारसाहेब स्वतः बारामतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बऱ्यापैकी नेते हे जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये विजयी आहेत आणि त्यामुळे मला आज माझ्या नेत्यांशी 1 to 1 चर्चा करता आली नाही, तरी पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई शहरामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या लोकांशी मी चर्चा केलेली आहे। हा निर्णय मला घ्यावा लागेल, लोकांसाठी घ्यावा लागेल, माझ्या विभागासाठी घ्यावा लागेल, कारण जर विभागातील लोकांनी मला निवडून दिलेलं असेल तर त्या लोकांची अपेक्षा आमच्याकडून पुष्कळ आहेत आणि त्यासाठी मला सत्तेच्या गणितामध्ये मला कुठेतरी बेरजेमध्ये मला राहावं लागलं आणि मी या राज्याचे उपमुख्यमंत्री जरी तुम्ही म्हणता शिंदेच्या शिवसेनेला आम्ही पाठिंबा देतो, भाजपला देऊ शकले, भाजपचा मुख्यमंत्री, पण शिंदेंनाच पाठिंबा का? कारण शिंदे साहेबांच्या सोबत एक जवळीक आहे। शिंदे साहेबांशी आम्ही जवळीक डायरेक्ट 1 to 1 भेटू शकतो। शिंदे साहेबांच्या सोबत असणारे अनेक लोक जी माझ्यासोबत नगरसेवक म्हणून काम करत होते आणि आज ते मंत्री म्हणून काम करत आहेत, तर त्यामुळे थोडी जवळीक घडली आणि शिंदे साहेब ज्या अर्थी आम्हाला एवढं माहिती आहे की शिंदे साहेब फंड देताना, निधी देताना मागे पुढे बघत नाहीत, हा महाराष्ट्रातील अनेक लोकांना अनेक नेत्यांना माहिती आहे। हे होते राव राणे सरांनी सांगितलं की एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणात निधी देत आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो, अशी भूमिका शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली।